प्रत्यक्षात तोफ मी पहिल्यांदाच बघतोय. नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय कोरीगड किल्ल्याची भटकंती करायला. मागे आपण तुंग किल्ल्याची भटकंती केली होती, तर इथून उजवीकडे हा रस्ता तुंग किल्ल्याला जातो आणि डावीकडे कोरीगडासाठी. तुंगी गावावरून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला हा एक बोर्ड लागलेला दिसतो. यावर लिहिलेलं आहे की डावीकडे हा जो रस्ता जातोय तो मोरगिरी किल्ल्याकडे जातोय. आत्ताच आम्ही कोरीगड चढायला सुरुवात केलेली आहे, अगदी पायथ्याशीच आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत मंथन, तेव्हा क्रिकेट मॅच बघतोय. सोबत आहे आदित्य आणि तिकडे पिंक्स आणि वैष्णवी. तर चला सुरुवात करूयात. मित्रांनो बघा, आता कोरीगड जो आहे तो स्पष्टपणे दिसतोय. काही लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की चढाई सोपी आहे. बघूयात. आत्ता वाजले आहेत 2:30 आणि आपल्याला 6 वाजेपर्यंत खाली उतरायचं आहे. या मधल्या वाटेमध्ये दोन्ही बाजूला बांबूची गर्द झाडी आहे आणि त्यामुळे वातावरण थंडगार वाटत आहे. खूप ऊन असूनही इथे उष्णता काही जाणवत नाही आहे. हा बघा, वाटेत आम्हाला एक विंचू दिसलाय आणि इतका मोठा विंचू मी पहिल्यांदाच बघतोय. या आधी चढलेल्या तुंग आणि विसापूर या किल्ल्यांच्या तुलनेत कोरीगडची चढाई सध्या तरी मला सोपी वाटत आहे. थोडं वर आल्यानंतर इथे पुरातत्व विभागाचा एक बोर्ड लागलेला आहे, कोराईगड किल्ला म्हणून. आणि इथे खाण्याच्या सामानांसाठी एक छोटंसं दुकान आहे. तर माझ्या पुढे आलेला आदी आणि मंथन इथे बसलेले आहेत आणि डाव्या बाजूला इथे एक माहिती फलक लागलेला आहे, किल्ले कोरीगड. आणि बघा, वर याच किल्ल्यांची वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कुवारीगड, कोराईगड, कुवारी, कोरीगड. आणि इकडे वैष्णवी आणि पिंक्स बसलेले आहेत आणि इथून आता पायऱ्यांचं बांधकाम आहे. माझ्या माहितीप्रमाणे इथून वरपर्यंत आता पूर्ण पायऱ्याच असाव्यात. आणि बघा, आता इथून पुढची सर्व चढाई ही पायऱ्यांचीच आहे. थोडं वर चढल्यानंतर इथे एक 20वा पॉईंट आहे. तर इकडे डाव्या बाजूला आंबे व्हॅली आहे. खूप सुंदर व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि इकडे एक गणेश मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच एक गुहेसारखं एक स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी गुप्त गुहा म्हणून लिहिलेलं आहे. बघूयात काय आहे. तर ही एक प्राचीन गुहा आहे या ठिकाणी. आत्ताच चढाई जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासाठी छान जागा आहे.
आणि आधी निरीक्षण करतो इथून काय काय दिसत आहे म्हणून. डाव्या बाजूला इकडे किल्ल्याची तटबंदी दिसत आहे आणि आपण लवकरच त्या ठिकाणी पोहोचूयात. इकडे डाव्या बाजूला काहीतरी गुहेसारखी जागा दिसत आहे. चला या ठिकाणी जाऊन बघूया काय आहे. या ठिकाणी सर्व अंधार आहे. मला वाटतं ही जागा काही स्टोरेजसाठी वगैरे वापरात येत असावी. आपण आता किल्ल्याच्या वर पोहोचलेलोच आहोत. या ठिकाणी आहे गणेश दरवाजा. खूप सुंदर आणि मजबूत बांधकाम आहे आणि सर्व मंडळी माझ्या आधीच पोहोचलेली आहेत. जय भवानी, जय शिवाजी. चला आता किल्ल्याला आपण एक्सप्लोअर करायला सुरुवात करूयात. तटबंदीच्या आत या ठिकाणी चढण्यासाठी पायऱ्या आहेत. म्हणजे याचा वापर गस्त घालण्यासाठी वगैरे केला जात असावा. चला आपण जाऊन बघूयात. बघा बघा या ठिकाणी एक महादेव मंदिर आहे आणि अगदी मंदिराच्या समोर 4 तोफा ठेवलेल्या आहेत. मला वाटतं इतक्या व्यवस्थित अवस्थेत प्रत्यक्षात तोफ मी पहिल्यांदाच बघतोय. आणि या ठिकाणी एक तोफ गोळा सुद्धा ठेवलेला आहे. महादेव मंदिराच्या अगदी मागे एक छोटं तलाव आहे आणि याच्या उजव्या बाजूला सुद्धा आणखी एक तलाव आहे आणि दोन्ही तलावही जवळपास सारख्याच आकाराची आहेत. आणि इथून थोडं आपण पुढे चालत गेलो तर लगेच आपल्याला या गडाची तटबंदी दिसेल. गडावर काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की केबल आणि पुल्ली या ठिकाणी अरेंज करण्यात आलेली आहे व्यवस्थित. तर मगाशी आपण बघितलं की गडाच्या पायथ्याशी काही लोक दगड फोडीत होते. तर ते दगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी जर वर घेऊन यायचे असतील तर या केबल आणि पुल्लीचा वापर करतात. आणि या ठिकाणून ॲम्बी व्हॅलीचा एक छान दृश्य दिसतोय. आत्ता आम्ही गडाच्या तटबंदी शेजारी भ्रमंती करत आहोत. गडाला निरखून बघत आहोत. अगदी समोर झेंडा बुरुज आहे आणि इकडे उजव्या बाजूला ॲम्बे व्हॅली. वरून बघितल्यानंतर खूप सुंदर सुंदर बंगलोज दिसत आहेत आणि आता तिकडे तुम्हाला मी झेंडा बुरुज दाखवतोय. हा आहे गडाच्या अगदी टोकाला असलेला झेंडा बुरुज. आणि बघा हा आपला भगवा झेंडा किती दिमाखात फडकतोय. आणि या बुरुजाच्या पलीकडे जर आपण बघितले तर सगळीकडे पर्वतरांगा दिसतात. बघा या ठिकाणी ग्लायडर जेट उडतोय. तिकडे कुठेतरी एअर स्ट्रीप आहे. म्हणजे ह्या गोष्टी झाल्या आत्ता आधुनिक जगातल्या गोष्टी.
आणि 200 वर्षांपूर्वीचा हा किल्ला. म्हणजे जर आपण मानवी उत्क्रांतीला बघायला गेलो तर मागच्या 200-300 वर्षात मानवाने इतकी प्रगती केली आहे की ती आपल्याला थक्क करून टाकणारी आहे. असो, आज आपण कोरीगड फिरायला आलोत, तर त्या गोष्टी पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये करूयात. तर आत्ता वाजलेले आहेत 5 आणि लवकरच आम्ही गडावरून उतरायला सुरुवात करतो आहे. आपण बघा खूप चित्र बघतो आणि खूपदा असं वाटतं की ही AI जनरेटेड आहेत की एखाद्या आर्टिस्टच्या कल्पनेतील आहेत. तसंच एक दृश्य पुढे बघा. सूर्य आता मावळतीला जात आहे. सूर्याचं प्रतिबिंब या छोट्या तलावात दिसत आहे आणि सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब दोघांचं मिळून बघा एक किती सुंदर चित्र तयार होत आहे. आता याचं आणखी वर्णन करायला माझ्याकडचे शब्द संपले आहेत. हे पूर्ण दृश्य मी एकदा डोळ्यात साठवून ठेवतो आहे आणि आता आपण गडावरून लवकरच उतरायला सुरुवात करूयात. ओके, आत्ता आम्ही या गणेश द्वारातून बाहेर पडतोय. आणि इथून गड उतरायला सुरुवात झालेली आहे. जाताना आम्ही 5 लोक होतो, बट येताना आता आम्ही 6 लोक आहोत. हा बघा आमचा एक मित्र येतो आहे मागून आणि आमच्या टीममधला एक नवीन उत्साही मित्र बघा तो पुढे गेला आहे. म्हणजे दोन्ही उत्साही मंडळी पुढे गेलेली आहेत. आत्ता पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात इथून बाहेर.